बरं. पण मग या सगळ्या परिस्थितीमध्ये पहिल्यांदा आपण हत्तीशी बोलायला लागलो. केरळमधलं जसं तू आनंद म्हटलास की केरळमध्ये पहिल्यांदा तुला जाणीव झाली की आपण हत्तींशी बोलू शकतो किंवा संवाद साधू शकतो. तर त्यावेळेला तिथे वनाधिकारी असतील, त्यांनी तुला थांबवलं नाही किंवा तुझ्याशी त्यांचा काय म्हणजे वनाधिकाऱ्यांची यावर प्रतिक्रिया काय होती? खरं तर फोटो प्रोजेक्टची मी परवानगी मागितली होती. बरं. आणि मला संपूर्ण केरळमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जिथे त्यांचं काम आहे किंवा त्यांचे सेंटर्स आहेत त्या ठिकाणी जाण्याची मला परवानगी मिळाली होती. आणि त्यावेळी ते वल्लीयूर गोपीनाथन सर होते. तर त्यांनी मला सांगितलं की जर ह्यातनं काही पॉझिटिव्ह आलं तर ते तू मला सांगशील आणि जे फोटो काढशील ते मला दाखवशील. म्हणजे उद्या जर, कारण त्यावेळी मी पत्रकार पण होतो, बरोबर, तर तू उद्या एखादा फोटो पब्लिश केला आणि जर मला त्याच्यावरती उत्तर द्यायची वेळ आली तर ती गोष्ट मला माहिती हवी. तर मी त्यांना होकार दिला आणि काही व्हिडिओज मी माझ्या सौभाग्यवती करता काढले. कारण मी ज्यावेळी तिला सांगितलं की हत्ती माझ्याशी बोलतोय तर तिचा पटकन विश्वास नाही बसला. त्यामुळे मग तिला पुरावा दाखवण्याकरता मी ते व्हिडिओ काढले आणि ते काढताना ती बॉडी लँग्वेज मला एक्सप्लेन करता आली की त्याचं असं वागणं आहे म्हणजे ही रिक्वायरमेंट आहे, ही रिक्वायरमेंट आपण अशा पद्धतीने पूर्ण करू शकतो. तर ते सांगितल्यावर त्यांचा खूप एक अप्रोच जो होता तो फार पॉझिटिव्ह होता. आणि वल्लीयूर गोपीनाथन सर असतील, हरिकुमार सर असतील, तर त्यांनी मला खूप त्याच्यामध्ये वाव दिला. आणि म्हणजे गोपीकुमार ते हरिकुमार सर जे होते ते हरिकुमार सरांनी तर 1 वर्षाचा पूर्ण प्रोजेक्ट मला दिला. म्हणजे त्यांनी एका पॉईंटला मला सांगितलं, आय डोंट थिंक यू आर जर्नलिस्ट नाव, यू आर मोर ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट पर्सन.